Hello everyone, welcome back to this video. Today in this video we are going to learn the affirmative sentences in future continuous tense. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भविष्य काळातील होकारार्थी वाक्ये ही इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कशी ट्रान्सलेट केले जातात ते शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्यकाळातील होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये, त्यानंतर एस नो टाईप क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार कसे करायचे ते शिकलो. तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू भविष्यकाळाबद्दल शिकणार आहोत. तर सर्वात आधी हा काळ केव्हा वापरला जातो तर भविष्यातील एखादी क्रिया किंवा एखादी घटना ही त्या विशिष्ट वेळेला सुरू असेल, म्हणजे ती क्रिया त्यावेळेला सुरू असेल असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा या काळाचा उपयोग केला जातो. तर इथे बघा मी काही मराठीतून चालू भविष्यकाळातील उदाहरणे किंवा वाक्ये लिहिलेली आहेत. आता या वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणारच आहोत, पण त्याआधी इंग्रजीत त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी येणार आहे त्याआधी आपण बघून घेऊ. तर सर्वात आधी इथे असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर घेतले जाते विल बी किंवा शॉल बी. आता विल बी किंवा शॉल बी हे कर्त्यानुसार असते. मी तुम्हाला सांगितलेलेच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आय आणि वी करता असेल तर शॉल वापरले जाते आणि इतर बाकी कर्त्यांसोबत विल वापरले जाते. परंतु जर स्पोकन इंग्लिशमध्ये कोणताही सब्जेक्ट म्हणजे कोणताही कर्ता असला तरी विल हेच हेल्पिंग वर्ब वापरले जाते स्पोकन इंग्लिशमध्ये आणि ते वापरले तरी चालते. म्हणून आपण आजच्या या जे वाक्य बनवणार आहोत त्या वाक्यांमध्ये सुद्धा आपण विल बीचाच वापर करून वाक्य बनवणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट घेतले जाते ते म्हणजे क्रियापदाचे ING फॉर्म असलेले रूप. मूळ रूप त्याला ING. त्यानंतर सर्वात शेवटी घेतले जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि नंतर बाकीचा काही भाग जर वाक्यामध्ये असेल तर तो नंतर यानंतर घेतला जातो. तर या स्ट्रक्चरनुसार आपण आता हे सेंटेन्स जी आहे ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू. बघा आता फर्स्ट आहे तो तुमच्या उत्तराची वाट पाहत असेल. बघा आता हे जे सेंटेन्स आहे ते चालू भविष्यकाळातील आहे की तो पाहत असेल वाट भविष्यामध्ये. मग आता सर्वात आधी आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे या वाक्यातला तर तो. मग तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो ही. त्यानंतर आपण घेणार आहोत हेल्पिंग वर्ब विल बी. ही विल बी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते ते क्रियापदाच्या ING रूप. आता क्रियापद बघायचं मग त्याआधी. आता वाट पाहत तर मूळ क्रियापदाचं वाट पाहणे असं आहे. मग वाट पाहणे त्यासाठी आपण वेट हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म काय असेल काय असतो वेटिंग. WAIT ही विल बी वेटिंग. तो वाट पाहत असेल कशाची किंवा कोणाची तर तुमच्या उत्तराची. म्हणजेच हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत तुमच्यासाठी फॉर युअर आणि उत्तरासाठी आपण काय घेत असतो ॲन्सर. बघा ही विल बी वेटिंग फॉर युअर ॲन्सर. तो तुमच्या उत्तराची वाट पाहत असेल. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे स्ट्रक्चरनुसारच. आता नेक्स्ट बघा ती तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जात असेल. बघा आता इथे सुद्धा मग आधी काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता कोणता आहे ती. मग तीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शी हा शब्द वापरत असतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद आपल्याला विल बी घ्यायचं आहे. शी विल बी. त्यानंतर आपण क्रियापदाचे ING फॉर्म असलेले रूप घ्यायचं आहे. तर आधी आपण क्रियापद पाहायचं कोणतं आहे मूळ क्रियापद. मग आता इथे काय आहे घेऊन जात म्हणजे घेऊन जाणे. मग आता त्यासाठी आपण टेक हा शब्द घेण्यासाठी मग त्याचा ING फॉर्म येणार आहे टेकिंग. शी विल बी टेकिंग. ती घेऊन जात असेल कुठे कोणाला तर तिच्या कुत्र्याला. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण ते काय करणार आहोत हर डॉग. सी विल बी टेकिंग हर डॉग. ती तिच्या कुत्र्याला घेऊन जात असेल कुठे फिरायला. म्हणून त्यासाठी आपण काय वापरतो फॉर ए वॉक. बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट झालेलं आहे. ती तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जात असेल. कर्ता आहे ती त्यासाठी शी घेतलं. नंतर हेल्पिंग वर्ब विल बी. नंतर घेऊन जाणे टेकिंग घेतलं. नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तिच्या कुत्र्याला हर डॉग आणि राहिलेलं त्यानंतर घेतलं फिरायला म्हणजेच फॉर ए वॉक. सी विल बी टेकिंग हर डॉग फॉर ए वॉक. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा तू उद्या मुंबईहून येत असशील.
बघा आता एखादी व्यक्ती येत असणार उद्या येत असेल तर आपण काय म्हणतो की यावेळेस मग तू आता उद्या मुंबईहून येत असशील, अशा प्रकारे आपण अशा प्रकारचे सेंटेन्स बोलत असतो. मग आता इथे सुद्धा कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत यू. त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे सहायकारी क्रियापद यू विल बी. त्यानंतर काय घ्यायचं असते? क्रियापदाचे आयएनजी फॉर्म असलेले रूप. मग आता आधी क्रियापद बघायचं. येत म्हणजेच येणे, त्यासाठी कम हा शब्द इंग्लिशमध्ये आपण वापरत असतो. मग त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा. तो काय येणार आहे? कमिंग. येत असशील या अर्थाने. यू विल बी कमिंग. कुठून? उद्या मुंबईहून. मुंबईहून म्हणून आता मुंबईहून दिलेलं आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? फ्रॉम मुंबई. MUMPAY फ्रॉम मुंबई. आणि मग राहिलेला शब्द कोणता आहे? उद्या, म्हणून आपण तो काय घेणार आहोत? शेवटी टुमारो. TOMORROW टुमारो. यू विल बी कमिंग फ्रॉम मुंबई टुमारो. तू उद्या मुंबईहून येत असशील, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा. तो मीटिंगला येत असेल किंवा जात असेल असं सुद्धा येऊ शकते वाक्य, पण आता इथे येत असेल आहे, म्हणून आता इथे कर्ता बघायचं. सर्वात आधी कर्ता कोणता आहे? तो. मग त्यासाठी आपण इंग्रजीत तोसाठी ही वापरतो. त्यानंतर घ्यायचं असते ही विल बी. आता येणे म्हणजेच कमिंग, कम. मग त्याचा आयएनजी फॉर्म कमिंग. ही विल बी कमिंग. तो येत असेल कुठे? मीटिंगला, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू द मीटिंग. ऑब्जेक्ट काय आहे? मीटिंग, म्हणून इथे आपण काय घेतलं? ही विल बी कमिंग टू द मीटिंग. तो मीटिंगला येत असेल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा. ती शाळेत जाण्यासाठी तयार होत असेल. बघा आता इथे कर्ता बघायचा. कर्ता आहे ती. मग तीसाठी आपण इंग्रजीमध्ये परत इथे शी वापरतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल बी. शी विल बी. आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापद. आता तयार होत म्हणजेच तयार होणे, त्यासाठी गेट रेडी हा शब्द आपण वापरत असतो. मग आता गेट हे वर्बला आपण आयएनजी लावणार आहोत, म्हणजेच ते होणार आहे गेटिंग. आणि रेडी READY. शी विल बी गेटिंग रेडी. ती तयार होत असेल कशासाठी? शाळेत जाण्यासाठी, म्हणून फॉर गेटिंग रेडी फॉर स्कूल. अशा प्रकारे मग हे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. ती शाळेत जाण्यासाठी तयार होत असेल. शी विल बी गेटिंग रेडी फॉर स्कूल, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा. ही नदी वर्षभर वाहत राहील. बघा आता अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण बोलत असतो की ही नदी आता वर्षभर वाहत राहील. ती क्रिया म्हणजे कंटिन्यू चालू राहील, म्हणून आपण अशा प्रकारचं हे सेंटेन्स इथे घेतलेलं आहे. आता बघा इथे कर्ता कोणता आहे? ही. नदी हे पूर्णच घेणार आहोत, म्हणजेच आपलं सेंटेन्स कसं तयार होणार आहे? तर धिस रिव्हर म्हणजेच ही नदी. धिस रिव्हर. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? हेल्पिंग वर्ब विल बी. आणि आता क्रियापद बघायचं. क्रियापद आहे वाहत म्हणजेच वाहणे. मग आता त्यासाठी फ्लो हा शब्द, त्याचा आयएनजी फॉर्म FLOW ING फ्लोईंग. धिस रिव्हर विल बी फ्लोईंग. ही नदी वाहत राहील. केव्हा? वर्षभर. मग आता त्यासाठी थ्रू आउट म्हणजे संपूर्ण वर्षभर, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? थ्रू आउट द इयर, म्हणजेच त्याचा अर्थ मराठीमध्ये होतो वर्षभर, म्हणून आपण इथे घेणार आहोत थ्रू आउट. THROUGHOUT थ्रू आउट द इयर म्हणजेच काय? तर वर्षभर. धिस रिव्हर विल बी फ्लोईंग थ्रू आउट द इयर. ही नदी वर्षभर वाहत राहील, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा. आई रात्रीचे जेवण बनवत असेल. बघा मग आता इथे सुद्धा कर्ता घ्यायचा आहे सुरुवातीला. मग कर्ता कोणता आहे? आई. म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये मदर लिहितो. मदर विल बी. नंतर क्रियापद बघायचं. क्रियापद आहे बनवणे, जेवण बनवणे, म्हणून कुक हा शब्द आपण मेक वापरला तरी चालेल. विल बी मेकिंग किंवा विल बी कुकिंग, म्हणून आपण इथे कुक वापरणार आहोत. मदर विल बी कुकिंग. आई बनवत असेल. काय बनवत असेल? तर रात्रीचे जेवण. मग रात्रीचे जेवणसाठी आपण डिनर हा शब्द वापरतो, म्हणून मी इथे येणार आहे डिनर. किंवा इथे लंचसुद्धा दुपारचे जेवण जर असतं तर मदर विल बी
कुकिंग लंच किंवा मदर विल बी कुकिंग ब्रेकफास्ट, नाश्ता बनवत असेल, असं वेगवेगळं तुम्ही चेंजेस करून मग येथे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. मदर विल बी कुकिंग डिनर, आई रात्रीचे जेवण बनवत असेल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ते त्यांचे पुस्तक वाचत असतील. बघा आता ते हा करता आहे, मग ते साठी आपण इंग्रजीमध्ये दे हा शब्द वापरत असतो. नंतर काय घ्यायचं असते, हेल्पिंग वर्ब, दे विल बी. आता क्रियापद बघायचं, वाचत म्हणजेच वाचणे मूळ क्रियापद, त्यासाठी आपण इंग्रजीत रीड हा शब्द वापरतो. त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा रीडिंग. दे विल बी रीडिंग, ते वाचत असतील. काय वाचत असतील, ऑब्जेक्ट काय, कर्म काय, पुस्तक, म्हणजेच पुस्तक दिले फक्त, म्हणून आपण इथे बुक घेणार आहोत. दे विल बी रीडिंग बुक्स. आता ते पुस्तक वाचत असतील, दे विल बी रीडिंग. आता त्यांचे दिलेलं आहे, त्यांचे पुस्तक, म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, दे विल बी रीडिंग देअर बुक, THEIR, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेले. त्यांचे पुस्तक दिलेलं आहे म्हणून इथे देअर बुक असं आपण इथे घेतलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तो तुमची वाट पाहत असेल. बघा आता हे जे सेंटेन्स आहे अगदी सोपं सेंटेन्स आहे आणि हे सेंटेन्स तुम्ही वर आपण ज्याप्रमाणे स्ट्रक्चरनुसार, रचनेनुसार सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत त्यानुसार तुम्ही सुद्धा हे स्ट्रक्चर वापरून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता यामध्ये कर्ता कोणता आहे, तर तो. नंतर क्रियापद आहे पाहत, म्हणजेच वाट पाहणे. वाट पाहत म्हणजेच काय, तर वाट पाहणे हे मूळ क्रियापद आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शब्द माहिती आहे इंग्रजीतला. आणि तुमची हे ऑब्जेक्ट आहे ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व वापरून तुम्हाला इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळातील होकारार्थी वाक्ये त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.